लॉकडाऊनच्या काळामध्ये सन 2020 ते 21 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या। कालांतराने यामध्ये बदल होऊन शासनाने ऑनलाईन स्वरूपात शिकविण्याचे आदेश दिले होते। जिल्हा परिषदेच्या शाळेसोबतच विना अनुदानित शाळांमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले होते। परंतु आता मार्च अखेर विना अनुदानित शाळांच्या फी वसुली संदर्भातील तक्रारी वाढू लागल्या आहेत। त्यामुळे आता कोणत्याही विना अनुदानित शाळांनी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व विना अनुदानित शाळांना दिले आहे। कोविडमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन विस्कटले आहे। त्यात शाळांनी पूर्ण फी भरण्यासाठी पालकांवर सक्ती होताना दिसत आहे। याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त होत आहे। विना अनुदानित संस्था चालकांनी पालकांवर फी भरण्यासाठी सक्ती न करता टप्प्याटप्प्याने फी भरण्याची मुभा देण्यात यावी असे स्पष्टीकरण प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी दिले आहे। कोविड-19च्या परिस्थितीमुळे मागील मार्च पासून प्रत्यक्ष शाळा जवळपास सर्व शाळा बंद होत्या, अनुदानित विना अनुदानित। तर अनुदानित शाळांचा किंवा स्थानिक स्वराज्य शाळांसंबंधीचा विषय नाही आहे, फीचा काही तिथे विषय नसतो। परंतु ज्या विना अनुदानित शाळा आहेत किंवा सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्यित ज्या शाळा आहेत ज्यांना शासन कोणतंही अनुदान देत नाहीत, तर ते रीतसर फी आकारतात। आणि फी आकारायचे जो प्रकार आहे तो पॅरेंट टीचर असोसिएशन म्हणजे शिक्षक पालक संघ यांची सभा घेऊन त्या शाळेने त्याची मान्यता घेऊन ती फी त्या वर्षापुरती निर्धारित करणे अपेक्षित असते। तर यावर्षी पालकांच्या तक्रारी अशा येत आहेत की प्रत्येक शाळा बंद आहेत। प्रत्येक शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि शाळा बंद असल्या म्हणून विद्यार्थी त्याच वर्गात थांबणार नाही आहेत। तर 1 ते 8ला तर निश्चित आहे की त्यांना प्रमोशन देऊन पुढच्या वर्गात पाठवायचंच आहे। मागच्या वर्षी असं झालं, काही परीक्षा अर्धवट राहिल्या तरी त्यांना प्रमोट करून त्यांचं कोणते शैक्षणिक नुकसान झालेलं नाही। तर यावर्षी तसंच होणार आहे की प्रत्यक्ष शाळा काही दिवस आपल्या सुरू झाल्या होत्या 5 ते 8, 9 ते 12, परंतु पुन्हा जिल्ह्याची कोविडची परिस्थिती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आणि पुन्हा आपण त्या शाळा बंद केल्या। परंतु शाळा जरी ह्या बंद असल्या प्रत्यक्षात तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत आणि ते पुढच्या वर्गात जाणार पण आहेत। विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांबद्दल शासनाने फी माफ केलेली नाही किंवा फी देऊ नये असे शासनाचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोणतेही निर्देश नाहीत। फक्त निर्देश असे आहेत की आता कोविडची परिस्थिती बघता पालकांची आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही, त्यामुळे आता पालकांवर फी वसुलीची सक्ती करण्यात येऊ नये, फी वाढ करण्यात येऊ नये आणि त्यांना सवलत देण्यात यावी, म्हणजे टप्प्याटप्प्याने इन्स्टॉलमेंटमध्ये फी घेण्यात यावी असे निर्देश आहेत। काही पालकांचा गैरसमज असा झालेला आहे की आम्हाला आमच्याकडून फी घेऊच नाही शाळेने, पण तशा प्रकारचे कोणतेही शासनाचे किंवा वरिष्ठाचे आदेश नसल्यामुळे जिल्हास्तरावर असे कोणती पत्र काढण्यात आलेले नाही। काही शाळांबद्दल पालकांनी तक्रार केली होती की फी न भरल्यामुळे त्यांनी ऑनलाईन शिक्षण बंद केलेलं आहे। तर शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीनं अशा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी आम्ही यापूर्वीच नोव्हेंबरमध्येच पत्र काढलं होतं की फी न दिल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन शिक्षण बंद करता येणार नाही, त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही आणि ऑनलाईन शिक्षण बंद केलं तर RT ॲक्ट 2009 नुसार त्या संबंधित शाळेवर आम्ही कारवाई करू। तर या पत्रानंतर बऱ्याचशा शाळांनी ते ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवलेलं आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।